यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात 6,70,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांच्या हिताचा विचार करत गृहकर्जावरील व्याजदर 9% वार्षिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे। ही माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 61 वर्षांपासून आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्था सातत्याने प्रगती करत असून संस्थेला दरवर्षी अ दर्जाचे लेखापरीक्षण ऑडिट प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले। सध्या संस्थेचे 10,725 सभासद असून सभासदांना अधिकाधिक आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे। संस्थेमार्फत 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते। आतापर्यंत 237 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून भाग भांडवल 33.96 कोटी रुपये, राखीव निधी 49 कोटी रुपये, ठेवी 340 कोटी रुपये आणि इतर बँकांमधील गुंतवणूक 180 कोटी रुपये इतकी आहे। यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि वणी येथे संस्थेची स्वमालकीची कार्यालये असून आरणी व पांढरकवडा येथे शाखा कार्यरत आहेत। ठेवींवर 10% व्याजदर देण्यात असल्याची माहिती देण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत संस्था दरवर्षी 10वी, 12वी, JEE, नीट, MPSC आणि UPSC मध्ये यशस्वी झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करते। तसेच वृक्ष संवर्धन, दुर्धर आजारांसाठी आर्थिक मदत आणि विविध सामाजिक उपक्रम राबविते। मागील वर्षात 26 सभासदांना 3.60 लाख रुपयांची मदत देण्यात आली। सभासद कुटुंब आधार योजना अंतर्गत सन 2025-26 मध्ये 18 मृत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 6 लाख रुपये तर DCPS धारक 10 सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 12 लाख रुपये असे एकूण 2.28 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले। याशिवाय 30 लाख रुपयांच्या अपघाती विमा योजनेअंतर्गत एका मृत सभासदाच्या वारसांना 30 लाख रुपयांचा विमा दावा अदा करण्यात आला। सभासदांसाठी RTGS, NEFT, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा डिजिटल सुविधा सुरू करण्यात आल्या असून अल्पदरात लॉकर सुविधाही उपलब्ध आहे। आगामी काळात डिजिटल सेवा विस्तार, व्यवसाय वृद्धी, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख योजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय गावंडे, सचिव संजय विहाडे, संचालक मुकेश भोयर, शरद घारोड, विनोद कुमार कदम, अशोक चटप, गजानन पोयाम, तुषार आत्राम, नदीम पटेल, प्रदीप मोहटे, अभिजित ठाकरे, स्वप्नील कुलमाळी, विलास टोंगे, सचिन ठाकरे, तेजस तिवारी, सुनीता गुधाणे, विजया राऊत तसेच सरव्यवस्थापक मारुती गजगणकर उपस्थित होते। 2025-26 या सालातील आर्थिक घडामोडी आणि आर्थिक जे प्रगती झाली त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद घेत आहोत आणि यातील महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतलेला आहे। या संदर्भाने आजची पत्रकार परिषद आहे। आज आपल्या पतसंस्थेची स्थिती ही भक्कम असून संस्थेकडे एकूण 340 कोटी ठेवी आहेत। संस्थेचं स्वतःचं भाग भांडवल हे 33 कोटीचं आहे। संस्थेचा स्वनिधी हा 72 कोटी रुपये असून एकूण गुंतवणूक आपण 194 कोटीची केलेली आहे आणि संस्थेला चालू वर्षामध्ये 6,70,00,000चा नफा झालेला आहे आणि हा नफा संस्थेत संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याची ही एक पावती आहे। आजच्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन हेच आहे की सभासदांच्या हितासाठी संचालक मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे का व्याजदरामध्ये 1 अंकी व्याजदर देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे। ही सभासदांसाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे। 4 वर्षापूर्वी जिल्ह्याबाहेर ठेवी ठेवल्या होत्या, त्या ठेवी परत घेतल्या असून त्या कर्जदारांना कर्ज स्वरूपात आम्ही वितरित केलेल्या आहे। आज रोज जिल्ह्याबाहेर आमच्या संस्थेचा 1 रुपयाही ठेवी ठेवल्या गेलेली नाही। 50 लाखापर्यंतचं कर्ज लगेच तुरंत कर्ज या पद्धतीने आम्ही वितरित करत असतो। त्याचप्रमाणे संस्थेमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध केलेली आहेत आणि
सभासद मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास 30 लाखाचा अपघात विमा संस्थेने लागू केलेला आहे आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यास 12 लाखाचा त्यांना कुटुंब आधार योजनेचा आपण लाभ देत असतो।